Then, all the men, you are ready? As all the men's, today's message is for you. काल मी तिथे युथच्या सेमिनारमध्ये होतो आणि मग त्यांना शिकवत असताना आद्वय हा शब्द वापरतो, झेन्झीज हा शब्द वापरतात, निब्बा निब्बी. ओके, तर अद्वय, मला तो शब्द अद्वय पासून मिळाला, निब्बा निब्बी. तर काल मी त्या मुलांसंगती बोलत असताना हा शब्दाचा खूप वापर केला. तरुणांसंगती बोलत असताना की निब्बा निब्बीचा खेळ नाही आहे असं त्यांना मी सांगितलं. रिलेशनशिप्स आणि रिलेशनशिप्स विषयी त्यांनी बोलत होतो आणि खूप सारे प्रश्न त्याच्याविषयी त्यांचे होते. आणि आज निब्बा निब्बी विषयी नाही आपण बघणार आहे, पण इफिस्करास पत्रामध्ये पॉल स्पेसिफिकली यांच्याविषयी बोलत आहे. मी तुम्हाला जसं सांगितलेलं होतं की मला लिटरली माहित नाही की वाय इफिशियन्स आर सो इम्पॉर्टंट. ओके, मला ठाऊक नाहीये, पण पवित्र शास्त्रात ज्यावेळेस आपण बघतो की इफिस्करास पत्र हे एक पॉलान लिहिलं, देन पॉल इफिसच्याच मंडळीच्या पाळकाला म्हणजे तिमोथीला 2 पत्र लिहितो आणि तो इफिसचा पाळक आहे, म्हणजे इट गोज टू इफिशियन्स. देन आपण बुक ऑफ ऍक्ट्स मध्ये जातो आणि तिथं पण इफिशियन्सला संदर्भात पॉल एक गोष्ट पुन्हा लिहित आहे आणि सांगत आहे, म्हणजे अराउंड 4 लेटर्स झाले. देन आपण ज्यावेळेस रेव्हलेशन मध्ये जातो आणि योहान जो आहे, योहान पण इफिशियन्सला लिहित आहे. म्हणजे इफिशियन्स ज्यावेळेस आपण पाहतो इफिस्करास पत्र, आपल्याला काय महत्वाचं आहे, म्हणजे आय नीड टू सर्च दॅट. मला अजून ठाऊक नाही की काय इफिशियन्स ते एवढे का असे रहस्यमय आहेत की त्यांना उद्देशून वारंवार पत्र लिहिण्यात आलेले आहेत. ओके, पण हे पत्र जे आहेत हे फार सॉलिड आहेत. आणि जेव्हा पॉल पण तिमोथीला लिहितो तर एक पाळकाला लिहित आहे आणि त्याचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो पॉइंट ऑफ व्ह्यू स्पेसिफिकली हाऊ यू आर पास्टरिंग अ चर्च आणि तू कसं त्याला पास्टरिंग करणं गरजेचं आहे, त्याचं पालकत्व तुला कसं करणं गरजेचं आहे याविषयी तो सांगतो. कारण मंडळीमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या पॉलाला ठाऊक आहेत. आणि तुम्ही जर स्पेसिफिकली पुन्हा पॉलाकडे गेले तर तो ना रिलेशनशिप्स विषयी पुन्हा तिमोथीला पण सांगतो त्याच्या एपिस्टल्समध्ये. तर हे फार इम्पॉर्टंट आहे की वाय रिलेशनशिप्स आणि तो का असं बोलत आहे. तर जेव्हा आपण पुन्हा इथे येतो, विशेष करून मागचा जो आपला मेसेज आहे, स्त्रियांची जी अधीनता आहे आणि ती अधीनता का महत्वाची आहे आणि पवित्र शास्त्र त्याविषयी काय म्हणतं, ओढा म्हणजे नेमका काय असतो आणि तो ओढा कशासाठी असतो, स्त्री का ओढा म्हणते, का तिला होल्ड पाहिजे पतीचा, ते आपण बघितलं, कारण हे पापाचं मूळ आहे. आणि मग आपण पुरुषाकडे येतो आणि पुरुषाकडे आल्यानंतर पुरुषा संदर्भात हे लिहिलेलं आहे. मी पुन्हा इंट्रोडक्शन करतो तुम्हाला. विवाह कुणाचा होतो? विवाह मुलगा आणि मुलीचा कधीच होत नाही आणि कोणीही मुलगा आणि मुलगी विवाह करायला जाऊ नये. तर एक्सपेक्टेशन्स 1 Corinthians chapter 7 verse 1 and 2 तिथं क्लिअरली लिहिलं आहे की प्रत्येक पुरुषाला त्याची स्त्री आणि प्रत्येक स्त्रीला तिथं पुरुष असावा, कारण जार कर्म वाढत आहे. तर जेव्हा आपण पवित्र शास्त्राकडे बघतो, लग्न कुणाचं होतं तर लग्न पुरुष आणि स्त्रीचं होतं. आणि त्यामुळं प्रत्येक मुलीनं स्त्रीत्वाकडे जाणं गरजेचं आहे, म्हणजे शी नीड टू बी अ वुमन. आणि इन सेम लाईन इफ द बॉयज आर देअर दे नीड टू बी अ मॅन. आणि म्हणून पुरुष आणि स्त्रीचं लग्न होतं. त्यामुळे जे तरुण मुलं या ठिकाणी आहेत, तुम्ही तुमचं पुरुषत्वाकडे तुम्ही धाव घ्या, पुरुषत्वाकडे तुम्ही पहा आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रौढतेतून पुढे जा. मग लग्नासाठी तुम्ही स्वतःची तयारी करा. इन सेम लाईन ज्या मुली आहेत त्यांनी स्त्रीत्वाकडे जाणं गरजेचं आहे, टू बी अ वुमेन. आणि ते होत असताना वयाची अट आहे का? बिलकुल नाही. पुरुष प्रौढ कधी होतो? वयासंदर्भात आहे का? नाही. स्त्री प्रौढत्वाकडे कधी जाते? वयासंदर्भात आहे का? नाही. कदाचित शारीरिक दृष्टिकोनातून प्रौढत्व जे आहे ते तुम्हाला एका वयामध्ये आल्यानंतर प्राप्त होतं. पण ज्यावेळेस जे मेन आहेत, जे पुरुष आहेत, त्यांच्या संदर्भात पण प्रौढत्व कधी होतं? जेव्हा ते आध्यात्मिक प्रौढ होतात. आणि त्याची उत्तम उदाहरण आपल्याला पवित्र शास्त्रात आहे. योशिया राजा हा 8 वर्षाचा होता आणि त्यानं राज्य सांभाळायला सुरुवात केलं. आणि असं म्हटलेलं आहे, वन ऑफ द फायनेस्ट किंग. 8 वर्षाचा असताना त्यानं सुरुवात केली आणि इस्रायलाचा खूप सुंदर तो राजा झाला. इन अ सेम लाईन ज्यावेळेस आपण मरियेकडे येतो आणि मरिया ज्यावेळेस वयात आली आणि अराउंड ती 13 ते 15 वर्षाची होती आणि ज्यावेळेस देवाचा दूत तिला दर्शन देतो आणि तिला म्हणतो, हे कृपा पावलेली स्त्री आहे, कल्याण असो, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस. तो तिला कॉल करताना म्हणतो स्त्री. आपण समजून घेतलं पाहिजे की शी वॉज अ विमेन. विमेन का? प्रौढत्व बघा, 2 अध्याय लुकामध्ये ती एक मस्त स्तोत्र लिहिते. ते स्तोत्र इतकं अद्भुत आहे की ख्रिस्ताचं जे आगमन आहे तिला ती प्रभू म्हणते आणि हाऊ शी अंडरस्टँड ऑल द ट्रिनिटी ओव्हर देअर. फार जबरदस्त आहे ते. हे कधी तिला समजतं? जेव्हा ती वयाचं तिचं नुकतंच ती कुमारी आहे आणि कुमारी असताना देवाचा दूत तिला दर्शन देतो
आणि तिला म्हणतो हे कृपा पावलेले स्त्री कल्याणाचे. म्हणजे वयाची अट आहे का प्रौढत्वामध्ये? बिलकुल नाही. प्रौढत्व कसं प्राप्त होतं? आध्यात्मिकतेनं. तुमच्या ह्या अशा काही काही मुलं असतात बघा, जे असे कूल बनायला जातात, है ना, कूल कूल बनवून असं दाखवतात की आम्ही कूल आहोत आणि असं प्रौढत्वाच्या दृष्टिकोनातून बोलण्याचा वगैरे प्रयत्न करतात. पण तसं होऊ शकेल का? ओके, यू नीड टू चेंज दिस. चेंज करावं लागेल. म्हणजे हे झालं, सेल बघा त्यातलं गेलं, तर छोटा झाला. ओके, मग काही जर पुरुष असतात, ते मुलं जे असतात ते एकदम अशी स्वतःला असं कूल बनवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्या बोलण्यामध्ये ना डेलिबरेटली ते बेस आणतात. हॅलो, कसं काय, बरं आहे का? म्हणजे दे वॉन्टेड टू शो की दे आर, आम्ही मॅच्युअर आहोत, आम्ही प्राऊड आहोत. पण प्रौढत्व तुमच्या बेस खालीवर करून प्राप्त होईल का? प्रौढत्वाचा बेस तुमच्या कामावरून, तुमच्या पगारावरून तुम्हाला सांगण्यात येईल का? नाही. प्रौढत्वाचा बेस तुमच्याकडे मोठं घर आहे आणि तुम्ही एका मोठ्या कंपनीत कामाला आहे, 4 व्हीलर कार आहे, आणि मग तुम्ही ती ड्राईव्ह करता, असं दरवाजा वगैरे खोलता, गॉगल वगैरे घालता आणि खाली उतरता आणि म्हणता आय एम कूल इनफ, आणि येत आहे आणि सगळं तुमच्याकडे बघत आहे, म्हणतात काय कूल व्यक्ती आहे. बाबा सेल चेक नो, सेल कुठे आहे? सेल सेल कुठे आहे? फर्स्ट ड्रॉवर पट करून घ्या, तिथेच आहे. मग काही जणांना असं वाटतं की हे प्रौढत्व आहे का? प्रौढत्व असं प्राप्त होईल का? बिलकुल नाही. तर प्रौढत्व कसं प्राप्त होतं? प्रत्येक जो मुलगा आहे त्या मुलानं विवाहाची तयारी कशी करावी, आणि जर विवाहाची तयारी तो करत आहे, त्याच्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये एक पती म्हणून त्याचं व्यक्तिमत्व कसं असावं, पवित्र शास्त्र याविषयी नेमकं काय बोलत आहे. तर आजचा जो विषय आहे तो त्याच दृष्टिकोनातून आपण पुढे घेऊन जात आहोत. सी, इट्स नॉट अबाउट काही, मी आज तुम्हाला काही जे मुलं आहेत पुरुषत्वाकडे धाव घेत आहेत, मी तुम्हाला तुमच्या काही ऍक्ट्स करून दाखवेन की हाव टुडेज युथ जे आहेत ते ऍक्ट करतायत, आणि काही पुरुष जे विवाह झालेले आहेत ते कसे ऍक्ट करतायत, ते कसे वागतायत, आणि पवित्र शास्त्र त्याविषयी काय म्हणतात, हे फार इम्पॉर्टंट आहे. तर आजचा मेसेज, सचिन मागचा मेसेज आपण जरासं एन्जॉय केला, जरासं आपण असं केलं, पण या मेसेजला आपण एकदम डेडिकेटेडली पुढे जाऊया. दिस इज इम्पॉर्टंट फॉर अस. तर काय म्हणत आहे आपण जरासं जाऊ, म्हणजे समजायला आपल्याला मदत होईल. पहिली गोष्ट, आपण इफिशियन्स मध्ये जाऊ पुन्हा एकदा. इफिस्करास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 25 पासून पुढे. ओके, हे बेसिस स्पेसिफिकली कुणासाठी लिहिलेलं आहे? तर असं लिहिलंय, नवऱ्यांनो. इट स्टार्ट्स विथ हजबंड्स, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे हजबंड्स. तर जे तरुण आहेत ज्यांचं लग्न झालं नाही ते म्हणतील की नो प्रॉब्लेम, दिस इज फॉर हजबंड्स, हमारे लिए नहीं भाई. ओके, असं नाहीये. मी तुम्हाला का सांगत आहे हे, कारण यू आर गोइंग टू बी हजबंड्स सून. जर तुम्ही पती होण्यासाठी पुढे जात आहात, येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही नवरे होणार आहात, तर त्याची तयारी कशी करावी. जे नवरे आहेत, जे हजबंड्स आहेत, त्यांनी स्वतःकडे विशेष करून आता लक्ष देणं गरजेचं आहे. तर नवऱ्यांनो, ग्रॅमॅटिकली जर तुम्ही बघितलं, हजबंड्स अँड देअर इज अ कॉमा, म्हणजे थोडासा तुम्हाला त्या ठिकाणी पॉज आहे, आणि हजबंड म्हटल्यावर कदाचित जिथं आपण बसलेलो आहे तिथे जर असं, दिस इज फॉर यू. मी कधी कधी असं नोट डाऊन करत असतो की हे पत्र इफिशियन्सला लिहिलेलं आहे आणि देन पॉलानं लिहिलेलं आहे, आणि मी असं इमॅजिन करत असतो, इमॅजिन बरं का, की जो पास्टर आहे, पास्टर तिमोथी, तो पुढे गेलेला आहे आणि तो मंडळीला म्हणत आहे की ओके वी रिसीव्ड अ लेटर, आणि सगळी मंडळी ती ऐकत आहे. ओके, वी रिसीव्ड अ लेटर फ्रॉम अपोस्टल, असं म्हटल्यावर सगळे लोक, ओ अपोस्टल पॉल, हा, व्हॉट इज द लेटर. मग लेटर वाचायला सुरुवात करत आहे. कोण? तिमोथी. पास्टर तिमोथी जो आहे, अपोस्टल पॉलचं लेटर वाचायला सुरू करत आहे, आणि तो लेटर वाचत आहे, आणि मग 18 वर्षात बायकांनो म्हटल्यावर सगळ्या मंडळीच्या बायका असं बायकांनो म्हणाल्या वाईफ, अचानक बायकांवर कसा काय आला. देन अगेन पास्टर पॉल म्हणतो, ओके ठीक आहे, बायकांना म्हणाले आधीन राहा. ओ अपोस्टल, एव्हरी टाइम यू से दिस सबमिसिव्हनेस, अशा त्या खाली मान घालून आहेत. अँड देन सडनली पॉल म्हणतो, नवऱ्यांनो. बायका म्हणतात, वाव, ये टाइम आहे भाई, दिस इज द टाइम, नाव इट्स टर्न फॉर हजबंड्स. तर मग हे इमॅजिनेशन ज्यावेळेस तिमोथी वाचत असेल,
मंडळीचं रिॲक्शन कसं असेल की नवऱ्यानो म्हणाला इनफॅक्ट जे तरुण आहेत त्यांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी त्यांना ही फार मोठी सूचना देण्यात आलेली आहे. नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली. पण ज्यावेळेस हा शब्द येतो या ठिकाणी आपल्याला दिसतं की पुरुषांना एक गोष्टीचं कंपॅरिझन आपल्याला दिसतं की नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली. ऍज सून ऍज नवरा किंवा पती हा शब्द येतो, कंपॅरिझन जे आहे ते डायरेक्ट ख्रिस्ताबरोबर करण्यात आलेलं. नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली. आपण ज्यावेळेस हे इंट्रोडक्शन वाचतो आणि खाली ज्यावेळेस येतो वचन 29 वर्स 29, कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करत नाही, तो त्याचे पालन पोषण करतो, तसेच ख्रिस्तही मंडळीचे करतो. डिड यू गेट इट? काय म्हटलंय? तसेच ख्रिस्तही मंडळीचे करतो. अगेन कंपॅरिझन. म्हणजे नवरा किंवा पती हा ज्यावेळेस शब्द येतो, ख्रिस्त आणि मंडळी याचं ते दर्शक आहे. त्यामुळे पती आणि पत्नी यांचं जे रिलेशनशिप आहे हे काय दर्शवतं? ख्रिस्त आणि मंडळी यांचं दर्शक आहे. हाऊ दे आर टुगेदर, हाऊ दे लव्ह इच अदर. तर ते एक्सपेक्टेशन पतीकडून करण्यात आलेलं आहे. जसं ख्रिस्त डायरेक्ट म्हणलं, जसं ख्रिस्त मंडळीवर आपली प्रीती करतो आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा. एक्सपेक्टेशन बघा कसं. जसं ख्रिस्तानं मंडळीसाठी अर्पण केलं, तसं तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा. ख्रिस्तानं मंडळीवर कशी प्रीती केली? तर तिच्यासाठी प्राण अर्पिला आणि त्याने त्याच्यावर प्रीती केली. अजिबात अशी गोष्ट नाहीये बरं का की आता पती जे आहेत त्यांनी घरी जावं, म्हणावं की पिता, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, किचन मध्ये जाऊन सुरी घ्यावी, गळ्यावर ठेवावी, म्हणावं की आय लव्ह यू, अर्पण गळ्यावर ठेवून अशी मारून टाकावी आणि म्हणावं मी तुझ्यावर प्रेम करतो. असं एक्सपेक्टेशन आहे का? नाही. मग नेमकं काय? तर पतीनं कुणाकडे पाहावं? पतीनं ख्रिस्ताकडे पाहावं. जो तरुण आहे, जो आपल्या विवाहाची तयारी करत आहे, त्यानं आपल्या विवाहाची तयारी कशी करावी किंवा पुरुषत्वाकडे कशा दृष्टिकोनातून जावं, त्यानं या आपल्या ह्या जर्नीमध्ये जी सॅंक्टिफिकेशनची जर्नी आहे, ज्याला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह होलीनेस, ज्याला मराठीमध्ये प्रगतिशील पवित्रीकरण आपण म्हणतो, इन दिस जर्नी, या प्रवासामध्ये पुरुषानं तयारी करत असताना सदैव एक नजर ठेवावी. ती नजर कुणावर असावी? तर ख्रिस्त येशू अँड हाऊ ही लव्स द चर्च. आपण प्रगतीकरण शिकत आहोत, ओके, आणि आपल्या इंट्रोडक्शनचे 2 क्लास झाले. मला तुम्ही सांगा, व्हॉट इज द बिगेस्ट थिंग यू हॅव लर्न फ्रॉम दॅट 2 सेशन्स? व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस 2 सेशन्स? द बिगेस्ट थिंग. Christ loved the church. Christ loved the church. Why the revelation is? कारण ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो. प्रगतीकरण कशासाठी? ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो. हे का लिहिण्यात आलंय? फॉर ही चर्च. तो तिच्यावर काय करतो? प्रेम करतो. तिच्यासाठी जे जे काही अत्यावश्यक आहे त्याची तो तयारी करतो. तिला तो सांगतो, धीर देतो आणि म्हणतो, घाबरू नको, भिऊ नको, मी तुझ बरोबर आहे, मी तुला कोणत्याही समयाला सोडणार नाही, थांब, मी परत तुला घ्यायला येतो, तुला घेऊन जातो कुठं? माझ्या जवळ. ही लव्स हिज चर्च. तो जे काही करतो ते मंडळीसाठी करतो. जेव्हा आपण 1 मॅथ्यू 16 आणि ज्या वेळेस ख्रिस्तानं प्रथम अभिवचन दिलं आणि म्हणाला, मी माझी मंडळी रचीन, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही, असं हे जे वचन तो बोलतो, त्याही वेळेस तो तीच गोष्ट करतो. आय विल बिल्ड माय चर्च. मी माझी मंडळी रचीन. त्याचं फोकस, त्याचं कॉन्सन्ट्रेशन इज ओनली अबाउट द चर्च. तो जो विचार करतो मंडळीच्या दृष्टिकोनातूनच विचार करतो.
when you and me being men, जो तुमचा आणि माझा फोकस आहे, हाऊ टू, तुम्ही कशा रीतीनं आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि तिला ग्रूम करावं, तिला कशा रीतीने तुम्ही ठेवावं, तिचं कशा रीतीने तुम्ही पालन पोषण करावं, हाच तुमचा विषय असला पाहिजे. जर आपण स्पेसिफिकली या वचनामध्ये 25 पुन्हा बघितलं, तुम्ही म्हणजे नवऱ्यांनो तुम्ही आपल्या पत्नीवर, म्हणजे हे स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की युअर ओन वाईफ, म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीकडे लक्ष द्या. काय लक्ष द्या? तिच्यावर प्रीती करा. म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉल आहे. ख्रिस्त जो विचार करतो तो विचार फक्त मंडळीसाठी करतो, त्याच्या लोकांसाठी करतो. ही डाईड फॉर हिज चर्च. तर आपण वाचलं तर आपण त्यानं तिच्यावर प्रीती केली आणि तिच्यासाठी स्वतःला अर्पण केलं. हा जो शब्द आहे ना प्रीती, त्याला म्हणतात अगापे प्रीती. आणि मग काय म्हणतात अगापे प्रीती म्हणजे काय असते हो? अगापे प्रीती म्हणजे स्वइच्छा. अगापे प्रीती म्हणजे स्वतःचे अनेक प्रकारचे असणारे बेनिफिट्स, स्वतःचे अनेक प्रकारचे असणारे प्राइजेस सगळे बाजूला ठेवून थिंकिंग अबाउट द वन हू लव्ह द मोस्ट. आणि हे सगळं बाजूला सारून मी कुणाविषयी, ज्याच्यावर मी प्रीती करतो, त्यासाठी जे काही मला शक्य आहे ते करायला मी तयार आहे. तो माझा कॉल आहे. This is for whom? This is for the church. Christ and his church. The commitment is for whom? For his church. तयारी कुणासाठी आहे? फॉर हिज चर्च. तुम्ही आणि मी ते प्रतिबिंबित असावं. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पत्नीसाठी स्वतःची तयारी करता, त्यावेळेस ती तयारी कशी आहे? आय लव्ह हर. आणि ते प्रेम जे आहे ते एकीपासून दुसरीकडे जात नाही बरं का, हे स्टिक आहे. म्हणून बायबल फार स्पेसिफिक आहे. बायबल म्हणतं तुम्ही आपल्या पत्नीवर. असं जर असतं ना की तुम्ही पत्नीवर अशी प्रीती करा, तर माणूस फार हुशार आहे. तो म्हटला हो आम्ही करतो ना प्रीती. कुणावर? त्याच्या बायकोवर. बायबल थोडी म्हणतं आपापल्या बायकोवर. सी, बायबल इज व्हेरी स्पेसिफिक. तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. म्हणजे इफ यू नीड टू थिंक अबाउट इट, थिंक अबाउट इन हर पर्स्पेक्टिव्ह, की मी हिच्यासाठी काय करू शकतो. म्हणजे ह्याच्या पलीकडे तुम्ही विचार नाही करू शकत. वी आर बाउंड टू थिंक अबाउट हर. तिच्यासाठी, तिच्या संदर्भात तिला मी कसं तिचं राखू शकतो, तिचं पालन पोषण कसं करू शकतो, हा एकमेव विचार, ही अपॉइंटमेंट तुमची आहे. त्यासाठी पुरुष जो आहे तो बाउंड आहे. ही शुड लव्ह हिज वाईफ. आणि ते लव कसं आहे? ते लव या ठिकाणी जो शब्द वापरलेला आहे तो अगापे वापरलेला आहे. इट्स नॉट अबाउट फिजिकली, मटेरियलिस्टिकली, नाही. इट्स अबाउट अगापे. मग ज्यावेळेस एक पती आपल्या पत्नीवर प्रीती करतो, आणि ती प्रीती कशी असती की जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि तिच्यासाठी स्व अर्पण केलं. एक मजेशीर गोष्ट आहे की काही दिवसांना अगोदर, म्हणजे 1 महिन्याना अगोदर, माझ्या पत्नीला माझ्या हाताचा चहा खूप आवडतो. ओके. आणि काही झालं तर ती म्हणून मला चहा बनवतो. म्हणजे ती किचन मध्ये बरं का, ती जेवण बनवते, सगळं करते. मग तेवढ्या ह्याच्यात शी कॅन प्रिपेअर हरसेल्फ. मग मी बेडरूम मध्ये, मला हाक मार, तिकडे आलो, काय मला चहा बनवणं. मग एकदा मी इथून आपलं चर्च घेतलं, चर्च संपलं आणि मी घरी गेलो. आणि काही आपले कपल्स जे आहेत ते माझ्या घरी आले. आणि चर्च घेऊन मी थकलेलो होतो खूप. आणि चर्च असंच सेमिनार होतं, आणि मी रात्री आलेलो होतो, मध्यरात्री पुन्हा सॅटर्डे नाईट चर्च घेतलं, गेलो आणि मी असं झोपलेलो होतो.
आणि मी हे नोट डाऊन नाही केलं, जो XYZ व्यक्ती होता त्याने हे नोट डाऊन केलं. आणि मी पडलेलो होतो आणि अचानक 3 वाजले, 3:30 वाजले, आपलं चर्च सुटून वगैरे गेलेलो होतो, पाय असे लांब करून झोपलेलो होतो आणि अचानक चहाची वेळ झाली 3:30-4ची. आणि ही मला म्हणाली की चहा करतो. म्हटलं येस, वाय नॉट. आणि मी उठलो आणि मी किचनमध्ये गेलो, मी चहा बनवा लागलो. आणि त्याच्या अगोदरच मी असं म्हणालेलं होतं की यार आज खूप थकलो मी. आणि मग मी चहा वगैरे बनवला, आलो आणि मग तो जो व्यक्ती आहे तो माझ्याकडे बघत होता. मला म्हटलं की काय डेडिकेशन आहे ना तुमचं, मला काही समजलं नाही. काय डेडिकेशन आहे म्हणजे तुम्ही कसं ना उठले, लगेच चहा करायला गेले, तुम्ही ना तुमच्या वाईफचा शब्द खाली पण नाही पडून दिला, म्हणजे असं डेडिकेशन पाहिजे. मी त्याला म्हटलं डू यू थिंक दिस इज डेडिकेशन? तर तो म्हटला मला असं वाटतं की तुम्ही तो प्रयत्न करता आणि मग ते करता. नाही, मी म्हटलं मी अजिबात प्रयत्न नाही करत की नाही मला तिचा शब्द खाली पडू द्यायचं नाही, मला करायचं नाही. इट्स आउट ऑफ लव्ह. अच्छा, हे करायला मला आनंद होत आहे का? रात्रभर मस्तपैकी तिथून ना, अरे आपण संदेश वगैरे देऊन आलेलो आहे, इथं आलो, चर्च घेतलं, परत गेलो आणि आता चहा पण बनवू, वा 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 एन्जॉय. नाही, कदाचित त्रास आहे, बट स्टील वी नीड टू लव्ह. आपल्याला तिच्यावर प्रीती करायची, तिचं संगोपन करायचं. आणि ह्याला दुसरं कुठलं नाव देऊ नका, कारण ते मनीधानी पण नसतं. बट पीपल थिंक इट इन दॅट वे. ज्या वेळेस आपण ख्रिस्त आणि मंडळीकडे पाहतो आणि ख्रिस्ताच्या बलिदानाकडे पाहतो, या ज्या कृती आहेत ना या तुम्हाला शुल्लक वाटू लागतील. ख्रिस्तानं मंडळीसाठी काय केलं बघा, मी पुन्हा तुम्हाला तिथे नेतो. फिलिपियन्स चॅप्टर 2, फिलिपे 2 अध्याय आणि वचन 5 पासून पुढं. ख्रिस्तानं मंडळीसाठी काय केलेलं आहे बघा. तो असं म्हणतो, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुम्हामध्ये असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा आहे असे त्याने मानलं नाही. म्हणजे ते लाभाचं होतं का? ऍब्सोल्युटली लाभाचं होतं. देवासमान आहे का? ऍब्सोल्युटली देवासमान आहे. म्हणजे जी पोझिशन आहे ती पोझिशन एकदम बेस्ट आहे. पण त्यानं काय केलं? त्यानं स्वतःला रिक्त केलं. का बरं? ते रिक्त करणं का आवश्यक होतं? बिकॉज ऑफ हिज चर्च, त्याच्या मंडळीसाठी. तो म्हणतो असली चित्तवृत्ती तुम्हामध्ये असो. त्यानं रिक्त केलं स्वतःला. आणि रिक्त करून काय केलं? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ आहे असे त्याने मांडले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे रूप धारण केले. रिक्त केलं. आणि जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं होते की ही लिमिटेड हिमसेल्फ इन ह्युमन बॉडी. God limited himself in human body. Why? To love his church. लाभाचं काय होतं बरं? लाभाचं हे होतं की देवासमान त्या त्रक्यामध्ये राहणं आणि अद्भुत रीतीनं पाहत राहणं आणि म्हणणं की मी का जावं, मी का मारावं. कारण 25वा वचन तुम्ही वाचलं की ख्रिस्तानं मंडळीसाठी आपला प्राण दिला. अच्छा, याचा अर्थ असा आहे का वाव मी जातो, वधस्तंभ किती सुंदर आहे, त्याच्यावर जाऊन प्राण देतो, असं मरतो, किती छान आहे, मी एन्जॉय करतोय? नाही. त्याला मरायचं होतं का? नाही, त्याला मरायचं नव्हतं. पण प्रीतीस्तव, जेव्हा प्रीती हा शब्द येतो एव्हरीथिंग बाजूला जातं. त्यानं प्रीतीस्तव आपला प्राण दिला वधस्तंभावर. मरायला आनंद होतोय का? नाही. योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाला द्यायला मग ओ येशू जा बरं मरून ये जरा, छान वाटतंय. नाही, बिकॉज ही लव्स. त्यानं प्रीती केली आणि आपला प्राण दिला. मरायला मजा येत नाहीये बरं का? किती छान मी जातो आणि मरतो, अजिबात नाही. प्रीतीस्तव, प्रीतीस्तव एखादी गोष्ट करणं, स्ट्रेच करणं स्वतःला आणि म्हणणं नाही, I love her so much की I'll do that. तुम्ही एक्सपेक्टेशन्स बघा किती अद्भुत आहेत पतीकडून. प्रीतीस्तव एखादी गोष्ट.
असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. काय? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्या समान असणं हा लाभ आहे हे त्यानं मांडलं नाही, स्वतःला रिक्त केलं. आणि देन ही लिमिटेड हिमसेल्फ इन ह्युमन बॉडी. आणि म्हणून तो मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये वारंवार स्वतःला म्हणत आहे मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र. का बरं? बिकॉज ऑफ हिज चर्च. कारण मंडळीसाठी रदबदली आवश्यक होती. तिच्यासाठी रक्त सांडणं गरजेचं होतं. तिला मुक्ती देणं आवश्यक होतं. तिच्यासाठी जागा तयार करायला जाणं आवश्यक होतं. तिच्यासाठी पुन्हा येणं गरजेचं होतं फॉर हिज चर्च. आणि मग तो असं म्हणतो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. मला तुम्हाला सांगू दे इथे बसलेले तरुण मुलांनो, की तुम्ही तुमच्या विवाहाची तयारी कशी करताय? जे पती आहेत ते आपल्या पत्नीवर कशा रीतीने प्रीती करतात? जर तरुण आहे आणि तो आपल्या विवाहाची तयारी करतो, तो खूप सारा जे मुलींना आजकाल आवडतं, जे मुलींना पाहायला बरं वाटतं, जे मुलांना असं वाटतं की त्यांना आवडतं तसं करण्याचा प्रयत्न करतात. काही जण आहेत, कदाचित एखाद्या मुलींना जर जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सिगरेट पिणारी मुलं आवडतात, कूल वाटतं. मग काही जे तरुण मुलं आहेत ते स्टाईलने सिगरेट वडतात मुलींसमोर. मग मुलींना वाटते की वाव काय कूल आहे जगाच्या दृष्टिकोनातून. काही मुलींना आवडते की पब मध्ये जाणारा मुलगा पाहिजे, म्हणजे मलाही तो पब मध्ये घेऊन जाईल. वाव, नाचणारा खिदळणारा मुलगा हवा आहे. आणि मग तशा रीतीनं मुलं मला आवडतात. मुलं तसं बनण्याचा प्रयत्न करतात. ऑफिसेसमध्ये तशा रीतीने राहण्याचा प्रयत्न करतात. कॉलेजेसमध्ये स्वतःचे कपडे तसे घालण्याचा प्रयत्न करतात जगासारखे. आणि मग आम्ही कसं इम्प्रेस करू शकतो? त्यांना असं वाटतं की मुलींना हे आवडतं. काही जी मुलं असतात ते फालतू जोक मारायला सुरुवात करतात. त्यांना असं वाटतं आम्ही जोक मारले की मुली हसतात. वा वा वा. त्यांना असं वाटतं ज्या मुलींना आम्ही जोक मारले, काही खिदळलो तर मुलींना छान वाटतं आणि मुली इम्प्रेस होतात. जगामध्ये असं ट्रेंड चालू आहे. मुलांना असं वाटत आहे की आम्ही या रीतीनं पुरुषत्व जे आहे त्या पुरुषत्वाकडे जात नाहीये. तुम्ही ते निब्बा निब्बी आहे ना तिथपर्यंत जा. प्रौढत्व ज्यावेळेस ख्रिस्ती विश्वासामध्ये आपण पाहतो आणि म्हणतो की आम्ही लग्नाची तयारी करत आहे, मग कशी करावी? मग ख्रिस्ती मुलं काय करतात? त्यांना असं वाटतं की ओके ठीक आहे, आम्हाला असं वाटतं की ख्रिस्ती मुलं आहोत ना, मग आम्ही कदाचित बायबल छातीला लावावं आणि मग एकदम नम्रपणे चर्चमध्ये यावं, नम्रपणे बसावं, नम्रपणे बोलावं, असं कदाचित मुलींना आवडतं, असं त्यांना वाटतं. आणि मग तशा रीतीने तयारी करायला सुरू करतात. काही जण आहेत जे चर्चमध्ये, काल एक मुलगा मला म्हणाला, जेवढ्या जास्त खुर्च्या चर्चमध्ये मुलगा उचलतो तेवढं त्याचा चान्सेस जास्त आहेत मंडळीतील एखादी मुलगी त्याला मिळण्यामध्ये. आय लाईक दॅट सेंटेन्स, की जेवढा जास्त खुर्च्या उचलतो तेवढ्या जास्त चान्सेस आहेत. तर काही लोकांना असं वाटतं की इफ आय डू दॅट आय विल गेट गुड चान्सेस. तुम्हाला काय वाटतं, ही तयारी योग्य आहे पती म्हणून? बायबल सेज यू नीड टू सी हिम. ख्रिस्ताकडे पहा. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुम्हामध्ये असो. काय? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्यामध्ये लाभ आहे असं त्यानं मांडलं नाही, तर स्वतःला रिक्त केलं. का रिक्त केलं? फॉर हिज चर्च. तुम्ही जे या ठिकाणी आहात आणि ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, मी वारंवार या पुलपिट वरून तुम्हा लोकांना मेसेजेस देतो, तुमच्याजवळ ते मेसेजेस येतात. आणि एक गोष्ट मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की वॉच युअर प्रायोरिटीज. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे तरुण आहात तुम्हाला मी सांगत आहे, वॉच युअर प्रायोरिटीज. कारण तुमच्या प्रायोरिटीज डिसाइड करतील की हाऊ यू आर गोइंग टुवर्ड्स अ क्राइस्ट सेंटर्ड मॅच्युरिटी. कारण क्राइस्ट सेंटर्ड मॅच्युरिटी जी आहे ती आध्यात्मिक प्रायोरिटी ठेवते, देहाची नाही. तुम्ही कदाचित येऊन असं एकदम कूल आहे ना असं वाटत आहे, पण नाही, हे कूल नाहीये.
तुमची प्रायोरिटी डिसाइड करते की वेअर यू आर गोइंग टुवर्ड्स. आध्यात्मिक प्रायोरिटी काय बघा, ख्रिस्त देवा समान आहे आणि तो म्हणतो देवा समान असणं हा लाभ आहे असं त्यानं मांडलं नाही. तो म्हणाला की मला काय चूज करायचं आहे, आय नीड टू डाय फॉर माय चर्च. प्रायोरिटी काय, लाभाचं काय होतं, वाव, आपलं लाभाचं काय आहे, आपण प्रायोरिटी कशाला देत आहोत, फॉर हिज चर्च, स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता का जैगिक गोष्टी. हाऊ यू आर प्रिपेअरिंग युअर सेल्फ. सगळं करत आहे आम्ही आणि म्हणत आहे ओके ठीक आहे, आता चर्च, आता मंडळीच्या गोष्टी सेकंड, फर्स्ट सगळं मला करायचं आहे आणि मग यायचं. यू नीड टू चेक युअर सेल्फ. युअर प्रायोरिटीज विल डिसाइड. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्यानं त्या समान असणं हा लाभ आहे असं मानलं नाही. त्यानं स्वतःला रिक्त केलं आणि त्यानं स्वतःला लिमिटेड केलं इन ह्युमन बॉडी. हाऊ यू आर प्रिपेअरिंग युअर सेल्फ. आर यू लिमिटिंग युअर सेल्फ. कशा संदर्भात, आध्यात्मिकते संदर्भात, का सगळ्या दुनियात फिरून यायचं आहे आणि मग म्हणायचं हे पण एक देवाचा वचनाचा भाग आहे. मी वारंवार अशा कधी युथ सेमिनार्स मध्ये गेलो, कन्व्हेन्शन्स मध्ये गेलो. मी अशा एका कन्व्हेन्शन मध्ये गेलेलो जिथे अराउंड एक 10,000 तरुण होते आणि मी तिथं होतो आणि मी त्यांना म्हटलं की ओके आपल्या आजूबाजूला सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी बघितलं, म्हणतो तुम्हाला काय वाटतं रेशो किती आहे, मुलं किती आहेत, मुली किती आहेत. आणि ते म्हणाले की मुलं जास्त आहेत. जर तुम्ही कुठल्याही अशा सेमिनार्स मध्ये गेला, कालही तसंच होतं की मुलं जास्त होते, मुली थोड्या कमी होत्या. तर आपण रेशो बघितला तर मुलं जास्त असतात, मुली कमी असतात. वाव. बट वेन दे गेट मॅरी, आपल्या मंडळीत असं नाहीये, पण वेन दे गेट मॅरी महिलांची संख्या खूप जास्त असते आणि पुरुषांची कमी होते. चर्चेस मध्ये जर बघितलं तर महिला जास्त असतात आणि पुरुष कमी असतात. असं का होतं? म्हणजे लग्ना अगोदर मुलं जास्त असतात पुरुष, आणि लग्नानंतर स्त्रिया जास्त होतात मंडळीत आणि पुरुष गायब होतात, कुठे होतात माहित नाही. असं नेमकं का होतं? कारण का तुमचे प्रायोरिटीज ज्या आहेत त्या नेमक्या काय होतात हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. ज्यावेळेस एक तरुण आपल्या विवाहाची तयारी करत आहे त्याने हे लक्षात ठेवावं की माझा जो फोकस आहे तो नेमका काय आहे. ज्यावेळेस तो स्वतःची तयारी करतो आणि तयारी करत असताना ज्यावेळेस आध्यात्मिकता त्याचा फोकस येतो आणि आध्यात्मिकता फोकस आल्यानंतर जेव्हा त्याचा विवाह होतो त्याला समजतं की आता माझा विवाह झालेला आहे, माझी आत्मिक प्रायोरिटी नेमकी काय आहे. आणि त्याला हे समजतं की माझी प्रायोरिटी माझी पत्नी आहे. आणि मग समोर जे लिहिलेलं आहे, एफिसकरास मंडळीला पॉल लिहित आहे, त्या प्रकारे माझ्या पत्नीचं पालन पोषण करणं अत्यावश्यक आहे आणि त्याची तयारी मी करायला पाहिजे. कधी? विवाहा अगोदर. कसली तयारी आहे? मला लिमिट करायचंय, मला बाउंड्री दाखवता आहेत माझ्या. मी सगळं करून येऊन म्हणू शकत नाही हो आता मला बायबल मध्ये पाहायचं आहे आणि लग्न करायचं. असे सेमिनार संपले तर असे काही जण येतात, म्हणतात की आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आमचा डिवोर्स होत आहे, आम्हाला प्रॉब्लेम येत आहे, आमच्या अमुक गोष्टी होत आहेत, आम्ही काय करावं. मी सदैव त्या लोकांना एक गोष्ट सांगत असतो, तुम्ही हे सगळं झाल्यानंतर मजकडे येत आहे, पण लग्ना अगोदर तुम्ही माझ्याकडे कधीच नाही आले, तुम्ही निब्बानिब्बीच होते. तुम्ही काय पाहिलं माहिती आहे का? ओ ही माझ्यासारखीच आहे, सेम टू सेम लाईक मी. ती पण छानपैकी तुम्हाला सांगते की तुला काय आवडतं, मला पिंक कलर आवडतो, मलाही थोडा थोडा पिंक कलर आवडतो. तुला काय आवडतं, मला चिकन आवडतं, अरे मलाही चिकन आवडतं. तू जातोस का मॉलमध्ये, तू जातोस का पार्टीला, हो मी पण जातो, मग आपण दोघं जाऊया बरं का लग्नानंतर. वा वा वा, काय डिसिजन आहेत लग्नाचे, निब्बा निब्बी डिसिजन तुमचे. तुला काय आवडतं आणि मला काय आवडतं, आणि लग्नानंतर एका वर्षामध्ये चला डिवोर्सला जाऊया. जमत नाहीये आपल्या दोघांचं. का बरं? काय पाहिलं तुम्ही, काय डिसिजन्स घेतले? पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला फार क्लिअर सांगत आहे, हाऊ यू नीड टू प्रिपेअर युअर सेल्फ बिंग अ मॅन.
मी माझ्या दोन्ही पोरांना सांगितलं, ओके तुम्ही मुलं आहात फाईन, बट यू नीड टू बी अ मॅन, देन यू गेट मॅरीड. तुम्ही पुरुष बनल्याशिवाय लग्न नाही करू शकत. तुम्हाला पुरुष बनणं आवश्यक आहे. आणि पुरुष तुम्ही कधी बनता, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताची जी मॅच्युरिटी आहे, जी प्रौढता आहे, ती तुम्हाला प्राप्त होईल. आणि ख्रिस्ताच्या प्रौढतेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला धाव घेणं गरजेचं आहे. आणि ख्रिस्ताची प्रौढता तुम्हाला काय सांगते, लिमिट युअर सेल्फ. बीइंग इन दिस वर्ल्ड, या जगाची तुम्हाला व्हायचं नाही, युद्ध करायचंय. आणि ते आपल्याला जमत नाही. कारण का, ऍज सून ऍज विल गेट मॅरीड, आणि जेव्हा ती स्त्री तुमच्या जीवनामध्ये येईल, आणि जेव्हा तुम्ही लिमिटेड असाल आणि तुम्हाला की नाही, क्राइस्ट इज माय फोकस, आणि ख्रिस्ताचं शिक्षणच काय ते मला मिळालेलं आहे, आणि मग ख्रिस्ताचं शिक्षण माझ्या पत्नीविषयी मला काय सांगत आहे, टू टेक केअर ऑफ हर, टू लव्ह हर ऍज क्राइस्ट हॅज लव्हड द चर्च. आणि तो तुमचा प्राईम फोकस असेल, दुनियादारी नसेल. बरं का, मी कामाला पण जातो, मी मित्रांसंगती पण जातो, मी पार्टी पण करतो, मी अमुक करतो, काय ग मला मित्रांकडे जायला तू देत नाहीस. अहो, तुमचा एकच मित्र, तुमची पत्नी, नोबडी एल्स. जगातले तर मित्र खूप दूर ठेवा. हाऊ यू विल प्रिपेअर युअर सेल्फ ॲज अ हजबंड. ख्रिस्त मंडळी संदर्भात फार क्लिअर होता. I love her, I'll die for her, and he died for her. पुरुष काय करत आहे, त्याचा एकच फोकस आहे की मी हिला कशा रीतीनं ग्रूम करू, मी हिला काय करू, मी हिला कुठे ठेवू, मी हिची काळजी कशी घेऊ. का, कारण हे कशाचं दर्शक आहे, ख्रिस्त आणि मंडळीचं. पुरुष हो, मुलांनो, हा अजिबात पोरखेळ नाहीये विवाह. इट्स अ वॉर. कारण सैतान कंटिन्युअसली विवाहाकडत्या दृष्टिकोनातून बघत आहे. कारण का, अरे हे ख्रिस्ती लोक ख्रिस्त आणि मंडळीचा दर्शक आहेत, नेट टू ब्रेक इट. मला तोडायचंय, मला हास्य करायचंय त्यांचं, आणि कंटिन्युअसली तो हल्ले करत आहे. आणि जर तुम्ही निब्बानिब्बी आहात, तुम्ही संपले. यू नीड टू बी मॅच्युअर इनफ. तयारी करा. बाहेर जाऊन हे पाखरू चांगलं आहे का, हे पाखरू चांगलं आहे का, हे विचार नका करू. कुठल्या युथ मीटिंगला गेलो, अरे इथं एखादी मिळेल बरं का मला, हे नाहीये बरोबर. यू नीड टू ग्रो इन क्राइस्ट. तुमचा फोकस तसा राहील. त्याचा परिणाम काय होतो माहितीये का, सी हियर, इफिशियन्स चॅप्टर 5 वर्स 26 मध्ये असं म्हटलंय, यासाठी. का बरं, का बरं असं झालेलं आहे, तुम्हीही आपल्या बायकोवर प्रीती करा, यासाठी करा प्रीती. कशासाठी बरं, यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध व पवित्र करावे. त्यानं काय करावं, त्यानं तिला वचनरूपी जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र करावं. त्यानं पवित्र करणं हे मनुष्याचं काम नाहीये. एखाद्या स्त्रीला कोणी पवित्र करू शकत नाही. पवित्र फक्त प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या रक्तानं करतो. ख्रिस्तानं मंडळीला पवित्र केलं, स्वतःच्या रक्तानं धुवून शुद्ध केलं. इन सेम लाईन एक्सपेक्टेशन असं आहे की हे पुरुषांनो, तुम्ही आपल्या पत्नीला वचनरूपी जलस्नान द्या, तिला वचनाद्वारे मार्गदर्शन करा. आणि म्हणून वारंवार आपल्याला शास्त्रात दिसतं की तिला सांगितलंय की शांत राहा, कारण ती वीक वेसल आहे. अहो, ती अशक्त आहे. मी ज्या वेळेस स्त्रियांसंदर्भात सांगत होतो, मी सांगितलं की अहो ती अशक्त आहे. लक्षात घ्या, सर्पाला ती शोधायला गेली नव्हती, सर्प तिच्याजवळ आलेला होता. सर्पानं तिला हाक मारली, बिकॉज शी इज वीक वेसल. का बरं वीकर आहे, कारण तिला हेल्पर म्हणून बनवलं पुरुषाचा.
सहकर्णी, हेल्प, जी येऊन त्याला मदत करते. ज्या ज्या ठिकाणी तो अपुरा आहे त्या ठिकाणी त्याला ती पूर्ण करते. मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस देवानं मनुष्याला घडवलं, उत्पत्ती अध्याय 2 वचन 18 पासून पुढे आपण काय वाचलं की ज्या वेळेस तो नाव देऊ लागला, त्याचं कॉन्सन्ट्रेशन एकच होतं की माझ्या संदर्भात काय, मला कोणच नाही, एकच फोकस. आणि देव आपण ऑलरेडी डिसाईड केलेलं मनुष्य एकटा असावा बरं नाही, त्यासाठी मी अनुरूप सहाय्यक निर्माण करेन. आणि ज्यावेळेस ती निर्माण झाली, हा एकदम फोकस्ड, हा वाघ आला, हा सिंह आला, हत्ती आला, हा माकड आला, नाव देत आहे, माझ्यासाठी कोण नाही. आणि वन बाय वन बाजूला होत आहे. ज्यावेळेस स्त्री निर्माण झाली, ज्या ज्या ठिकाणी हा अपुरा होता त्या त्या ठिकाणी त्याला पूर्ण करण्यासाठी तिची निर्मिती झाली आणि ते एक देह झाले. शी इज अ वीक वेसल. आणि पुरुषाला सांगितले की तिची काळजी घे, कारण आदाम जो आहे तो अनेकदा त्या उत्पत्तीच्या गार्डन मध्ये आपण पाहतो फिरला असेल, डोंट नो, बायबल आपल्याला सांगत नाही. पण ॲज सून ॲज त्या फळाकडे स्त्री बघते, जे तिला दिसतं ते आदामानं कधीच नाही पाहिलं. आपण अनेकदा म्हणतो मल्टीटास्कर्स, वुमेन्स मल्टीटास्कर, सगळ्या गोष्टी करू शकतात, ऍब्सोल्युटली. पण ती वीक वेसल आहे त्यांच्यासाठी. शी कॅन डू एव्हरीथिंग, सगळं करते ती. इन अ सेम लाईन काल आपण बघितलं मागच्या रविवारी की तुला बहुत दुःखी होतील. हा, ती बिचारी कशाने पण दुःखी होऊ शकते. पुरुषाचं असं नाही. काय मग आज तू ब्लू शर्ट घातला? हो, मी पण ब्लू घातला. वाव, आपण दोघं किती छान दिसतो. विमेन, मी सेम साडी घातली, तू पण घातली, तिला दुःख झालं. मुलं, वाव तुझा शूज मस्त आहे, माझा अरे सेम, आपल्या दोघांना सेम, वाव चल फोटो काढूया. स्त्रिया सेम सेम झालं, दुःख झालं. शी इज वीक, तिची निर्मिती तशी आहे. त्याचा परिणाम हा आहे, तिची काळजी घेणं आवश्यक आहे. कोण जबाबदार आहे? पुरुष. शी इज सो ब्युटिफुल, सो डेलिकेट. हु विल टेक केअर ऑफ हर? यू पीपल. तुम्ही लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. कोण? पुरुष. तुमची निर्मिती त्यासाठी आहे. आपण काळजी कशी घेते तिची? तू करू शकशील ग, तू अमुक करू, ती करू शकते, नो डाऊट, बट यू शुड बी विथ हर इन दॅट सिच्युएशन देअर. पुरुषाचं काम आहे ते. ज्यावेळेस पुरुषाला असं वाटतं की मी माझ्या पत्नीची कशी काळजी घेतो, काम करू, खूप काम करतो, मी घाम गाळतो, पैसे आणतो घरामध्ये, हे तिला देतो मी पैसे, हे घे, किती पाहिजे तुला या आठवड्याला? मला 10,000 रुपये पाहिजेत. त्याला असं वाटतं पत्नी शॉपिंग करून खुश होईल. हे 10,000 रुपयाची शॉपिंग तू कर, हे शॉपिंगसाठी तुला 10,000 रुपये, अमुक. त्याला बाकीचं काय विचारू नको मी काय करतोय. मग प्रार्थनाला तू जा, बायबल स्टडीला तू जा, मी कामाला जातो. मग ऍटिट्यूड पण भाऊंचा तसाच असतो. ऑफिस वरून आलं वगैरे, बॅग ठेवली, चहा कर ग, ती पण बिचारी, माझा नवरा कामावरून आलाय. का बरं? कारण ही एक संकल्पना आपली झाली आहे की पुरुष काम करणार, आणि ते एकदम असं सॅल्यूट मोठं काहीतरी आहे. मी सदैव पुरुषांना सांगत असतो, हा पापाचा परिणाम आहे की तुम्ही कष्ट करताय, घाम गाळताय, निढळाच्या घामानं तुम्हाला अन्न मिळत आहे, हे तुम्हाला बाय डिफॉल्ट करायचंय. ह्याच्यातून पुरुष सुटला का? नाही. ह्याच्यातून पुरुष सुटणार आहे का? बिलकुल नाही. त्याला हे करायचं आहे का? हे भाग आहे का? त्याला हे करायचंच आहे.
हो, म्हणजे कष्ट अहो शेवटपर्यंत त्याच्या मागे कष्ट आहे, त्याला हे करणंच भाग आहे. पण त्याला जे करावयास सांगितलंय ते हे आहे की तू आपल्या पत्नीला वचनरूपी जलस्नान दे. ती सांग, ती बस, तिला वचन सांग, तिला वचन शिकव. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? अरे तू तयारी करायला पाहिजेस. ती झाली का तुझ्याकडून? नाही झाली. मग आपण काय म्हणतो माहितीये का, पाळक साहेब तेवढंच मी नाही केलं बघा, बाकीचं मी सगळं केलं तिच्यासाठी, तेवढं फक्त नाही झालं. काल मजेशीर गोळ झाला, क्वेश्चन आन्सर सेशन होता आणि क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये मुलं प्रश्न विचारत होते, त्यामध्ये मुली होत्या. मुलींनी प्रश्न विचारला, मुली स्मार्ट होत्या आणि आहेत अशाच मुली स्मार्ट. आणि त्या मुलींनी म्हटलं की जर आम्ही मुलांना पाहायचं आहे, ओके, तर ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे, म्हणजे काय पाहावं मुलांमध्ये. तर मग तिथले जे पाळक साहेब होते त्या पाळक साहेबांनी उत्तर दिलं की म्हणजे त्यांनी खूप पॉझिटिव्हली त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केली. तर ते म्हटले की तुम्ही 50% ते म्हणाले की तुम्ही मुलाची आध्यात्मिकता बघा. ते म्हणाले 30% तुम्ही मुलाचं काय म्हटले, त्याचं काम, त्याचं घर, त्याचं शिक्षण तुम्ही बघा, आणि 20% त्याच्या लुक्सकडे बघा, म्हणजे तुम्हाला 100% मुलगा भेटेल. ओके, त्यांनी काय म्हटलं बघा, ओके, 50% तुम्ही त्याची आध्यात्मिकता बघा, 30% त्याचं एज्युकेशन आणि त्याचं घर बघा, आणि नंतर 20% तुम्ही त्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर बघा, तो कसा दिसतो, काय दिसतो, आणि व्हॅल्यू करा, आणि मग तुम्ही डिसाईड करा. आणि ते असे बोलत होते या साईडला, पाळक साहेबांनी उत्तर दिलं. आणि तिथं पुण्यामधले काही असे तरुण आलेले जे ऑलरेडी मला ओळखतात, म्हणजे असे काही एक 25 to 30 असा मॉब होता, तो तिथं होता. आणि मग मी त्यांच्याकडे बघितलं आणि त्या मुलांनी सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं आणि असं बघितलं आणि मला समजलं की दे वॉन्ट मी टू गिव्ह आन्सर. तर मग मी हातात माईक घेतला. तुम्हाला काय वाटतं मी काय म्हटलं असं? तुम्ही मला ओळखता? हा, माझा आन्सर बिलकुल तो होता. मी म्हटलं हे सगळं बाजूला ठेवा, हे ऐकायला खूप चांगलं वाटतंय. कारण म्हटलं मुळात आपण एवढे भ्रष्ट आहोत, आपण काय करणार माहितीये का, 50% आध्यात्मिकता, 30% ह्याचं मुलाचं अमुक तमुक, आणि 20% त्याचे अपेरन्स. यु नो व्हॉट विल डू, भ्रष्ट मनुष्य आपण सगळ्यात पहिला 20% समोर आणणार, आणि हे हाऊ इट शुड बी 100%, ते आपण ना प्रयत्न करणार. मग आपण आहे असं पण आहे, तसं पण आहे, आपण जुळवा. कारण का, द प्रायव्हेट मॅन मूळ तर भ्रष्टतेनं भरलेले. आपण दैहिकतेशिवाय काय बघणार का? बिलकुल नाही. आपण तेच बघणार आणि मला ह्याच्यामध्ये आध्यात्मिकता बसवता येईल का, तो आपला प्रयत्न. कारण आपण भ्रष्ट, ही आपली अवस्था. तयारी कशी करायची? काय पुरुष वचनरूपी जलस्नान आपल्या पत्नीला देत आहे? कारण तिला सांगितलंय की तुला जर काही विचारायचं आहे तू जा आणि आपल्या पतीला विचार. तुला जर काही समजून घ्यायचं आहे जा आणि आपल्या पतीला विचार. ती कधी पतीला विचारेल बिचारी, जेव्हा पती काय केपेबल आहे. आमचं चाललंय लग्नाच्या अगोदर जोक मारणं, काहीतरी खिदळणं. इज द वे यू आर प्रिपेअरिंग फॉर युअर मॅरेज? आणि तुम्हाला असं वाटतं लिटरली की ज्या आध्यात्मिकतेमध्ये सदृढ असणाऱ्या मुली आहेत त्यांना अशी मुलं आवडत असतील? तुम्हाला माहिती, कदाचित त्या मुली आहेत ना तुमच्या जोक्सला किंवा तुमच्या अशा बोलण्याला हसत असतील, नो डाऊट, बट लग्नासाठी त्यांना जोकर हवाय. नाही, नेव्हर एव्हर. यू थिंक अबाउट इट. कोण हवंय? तुम्हाला मी सांगतो, द वन जो तिचं संगोपन करण्यास सक्षम आहे. कसं? आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक. द वन हु विल बी मेन.
हे समजून घ्या. पुरुष हो हे अतिशय महत्वाचं आहे, कारण त्यासाठी तुमची अपॉइंटमेंट आहे. क्राइस्ट लिमिटेड हिमसेल्फ सो मच फॉर द चर्च. तुम्ही कुठे लिमिट करत आहात स्वतःला? कुठं करत आहे? मी तुम्हाला पुन्हा ही धोक्याची सूचना देतो. इफ यू आर स्टिल इन द वर्ल्ड रोमिंग हिअर अँड देअर, हे तुमच्यासाठी फार घातक आहे. जे विवाहित पुरुष आहे तुमच्यासाठी हे फार घातक आहे. तुम्हाला तुमच्या पत्नीवर प्रीती करण्यासाठी अपॉइंट केलेला आहे. जो आत्मिक आहे तो आपल्या पत्नीचं संगोपन करण्यासाठी बांधील आहे, आणि तो तिचं आत्मिक संगोपन करण्यासाठी बांधील आहे. त्याला जसं पाहिजे, त्याला जसं वाटतं तसं वागण्यासाठी तो नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की तिला त्याने गौरवयुक्त मंडळी आपल्याला सादर करावी, म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशासारखी काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. असं ख्रिस्ताने मंडळीला सादर केलं. कसं केलं? फॉर लिमिटिंग हिमसेल्फ इन ह्युमन फ्लॅश. एकदा मी ऑपरेशन मोबिलायझेशन मध्ये होतो. एकदम जुनी गोष्ट आहे आणि मी कधी विसरत नाही. काही गोष्टी अशा आहेत ज्या मी कधी विसरत नाही. ट्रॅक्स डिस्ट्रीब्युशन करून मी खूप थकलेलो होतो आणि आलो, आणि माझ्या आत्याच्या घरी मी राहत होतो मिरजेमध्ये. आणि इतकं थकलेलो होतो की मी लाकडाच्या बाकावर झोपून गेलो. आणि झोपत असताना तिथं खाली मोस्टली आमच्या मिरजेच्या साईडला वगैरे मटण खूप जास्त खातात. मग तिथं ना एक मटणाचा तुकडा पडलेला. झोपायच्या वेळेस मी पाहिलं की एक मटणाचा तुकडा त्या ठिकाणी पडला. आणि अचानक मला झोप लागली. मी झोपलो. माझे डोळे उघडले ज्यावेळेस 1-2 तासाने मी उठलो, आणि माझं उठल्या उठल्या तिथंच तो तुकडा होता. आणि मी असं बघितलं तिथे खूप साऱ्या अशा मुंग्या लागलेल्या. आणि त्या मुंग्यांकडे मी बघितलं, म्हणलं शी किती घाण मुंग्या आहेत त्या. खूप घाणेरड्या अशा मुंग्या त्या मटणावर बसलेल्या होत्या, आणि त्या एकदम खराब, त्या मटणाला संपूर्ण टाकलेलं त्यांनी 1 hour मध्ये. आणि मग मी असं पाहिलं, आणि दुसऱ्या क्षणाला मी बघितलं की तिकडे छोटीशी आग लागलेली होती. आणि ती आग मी बघितली, आणि मग मुंगी आहे ना, मुंगी 1-2 मुंग्या त्या आगीकडे चाललेल्या. आणि बसल्या बसल्या म्हटलं की यार आता हे 2 मुंग्या, तुम्ही विचार करा किती फावला वेळ होता माझ्याकडे. या जर 2 मुंग्या त्या आगीत गेल्या तर त्या मरतील. मग ना ह्या मुंग्यांना अडवलं पाहिजे. मग मी काय केलं, तिथं झोपल्यावर तिथे एक हात टाकला असं मध्ये, आणि आगीकडे जाऊ नये असं मी त्यांना म्हटलं. त्या अशा आल्या, त्या माझ्या हाताच्या साईडून गेल्या, पुन्हा अशा गेल्या, पुन्हा त्या आगीकडे गेल्या. नंतर मी पुन्हा मध्ये काहीतरी ठेवलं. आता तर मी ईर्षेला पेटलो, मला अडवायचंच आहे त्यांना. मग मी गेलो खाली, पेटलो. थांबा, नाही ऐकत, परत ऐकत, नाही ऐकत. त्या अशाच चालल्या फिरून फिरून. मी म्हटलं की यार हाऊ शुड आय स्टॉप देम? मी कसं थांबवू त्यांना आगीपासून? मला समजलं की मला मुंगी बनायला पाहिजे. पण जेव्हा मी मुंगीकडे बघितलं, मी म्हटलं शी, मुंगी कोण बनेल? 7-8 पाय असतात त्यांना, तोंड असं हलवणारं असतं, 2 अशा नांग्या असतात. मी तसं बनेन? शी. आणि ते सांगितलं खरे, ते जाणार नाही तिकडं. ज्यावेळेस मी प्रभूकडे पाहतो ना, सीट इन दिस अँगल, गॉड क्रिएटेड ह्युमन बीइंग इन हिज ओन इमेज. खूप अद्भुत, खूप सुंदर. हे चांगलं आहे, खूप सुंदर आहे, छान आहे. सिन एंटर झाला, अवस्था खराब झाली. मला त्यांना वाचवायचं आहे. कसं? ह्युमन फ्लेश मध्ये जाणं गरजेचं आहे, ह्युमन बॉडी मध्ये जाणं गरजेचं आहे. कोण बनेल हे? शी. बट गॉड लिमिटेड हिमसेल्फ इन ह्युमन बॉडी. ख्रिस्त मनुष्य झाला, त्यानं तुम्हा आणि माझ्यामध्ये वस्ती केली, मंडळीवरचं प्रेम सादर केलं. माझा एक प्रश्न आहे बरं का, इथे जे विवाहित पुरुष आहेत त्या सगळ्यांसाठी, डू यू लव्ह युअर वाईफ सो मच की तुम्ही तुमची इच्छा नसताना
तुम्ही ज्या गोष्टीचा द्वेष करताय त्या गोष्टीला अपनावून आपल्या पत्नीवर प्रीती करू शकताय. हे कधी शक्य आहे जेव्हा ख्रिस्त सदृश्य मॅच्युरिटी तुमच्या आणि माझ्यामध्ये, जी प्रौढता तुमच्या आणि माझ्यामध्ये, तेव्हाच हे शक्य आहे. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि तिच्यासाठी स्वतःचं अर्पण केलं. अर्पण करणं, पूर्ण डेडिकेट करणं, स्वतःला देऊन टाकणं. आणि तुम्हाला माहित आहे देऊन टाकल्यावर त्याची हालत काय होती? तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला पुरुष पाहत होते, लोक तोंड फिरवत होते. का? कारण ही लव्स हिज चर्च. काय एक्सटेंड पर्यंत तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम करू शकता? कोणत्या प्रीतीची अपेक्षा मंडळीकडून, पुरुषाकडून करण्यात आलेली आहे? क्राइस्ट लव्स द चर्च. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुमच्या ठाई असो. तुम्ही या जगामध्ये असताना, ज्या वेळेस तुम्ही विवाहासाठी तयारी करत आहात, जर तरुण आहात तर, किंवा ज्यांचा विवाह झालाय त्यांनी, आपण कशा दृष्टिकोनातून विवाहाकडे पाहणं गरजेचं आहे, कशा दृष्टिकोनातून आपल्या पत्नीकडे पाहणं गरजेचं आहे, तर ते फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून. दुसरा पर्यायच नाही. कारण वचन काय म्हणतं बघा, तो असं म्हणतो, का बरं ख्रिस्तानं कसं केलं आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे, म्हणजे जसं हे केलेलं आहे ख्रिस्तानं, त्याचप्रमाणे नवऱ्यांनी आपल्या बायकोला आपले शरीर मानून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. म्हणजे कशी प्रीती? जशी स्वतःवर करतो तशी. तुम्ही स्वतःवर कशी प्रीती करता पुरुष हो? स्वतःवर जी प्रीती करतो ना, स्वतःचं शरीर मानून तिच्यावर प्रीती करण्यासाठी आपली अपॉइंटमेंट आहे, आपलं पाचारण आहे. काय पाचारण आहे? की जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी नवऱ्यांनी आपल्या पत्नीवर प्रीती करावी. कशी प्रीती? की आपलं शरीर आहे त्याप्रमाणे. जशी तुम्ही आपल्या शरीरावर प्रीती करता, त्याचं पालन पोषण करता, तशा प्रकारची प्रीती. कोण आहे फोकस? ख्रिस्त. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करत नाही, तर त्याचे पालन पोषण करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करत नाही, त्याचं पालन पोषण करतो, तिची काळजी घेतो. पुरुषांची अपॉइंटमेंट आहे ती, की तुम्ही आपल्या पत्नीचं पालन पोषण करावं, तिची काळजी घ्यावी. आणि इथं बसलेल्या ज्या मुली आहेत, ज्या विवाहासाठी जात आहेत, मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्याही निब्याला पकडू नका. ही नीड टू बी मॅन. वॉच की तो परिपक्व आहे का, आध्यात्मिक दृष्टिकोनातून परिपक्व आहे का. फक्त दाखवण्यासाठी नाही बरं का, हॅलो हाऊ आर यू, कशी आहेस तू वगैरे असे बोलणारे नाही, मुद्दाम असा बेस काढणारे नाही. यू नीड टू बी सो फोकस्ड अबाउट इट. तुम्ही तुमच्या विवाहाची तयारी करा आध्यात्मिक दृष्टिकोनातून. इन सेम लाईन पुरुषांनी आपल्या विवाहाची तयारी करा आध्यात्मिक दृष्टिकोनातून. आणि प्रभुदेव बाप तुमच्यासाठी असणारी मुलगी तुमच्या समोर आणेल. पवित्र शास्त्रामध्ये लव्ह मॅरेज पण आहे, पवित्र शास्त्रामध्ये अरेंज मॅरेज पण आहे बरं का. त्यामुळं हा विचार करू नका घेऊ की मग लव्ह करायचं, अरेंज करायचं. तुम्ही फक्त आध्यात्मिक जीवनाविषयी विचार करा. तुम्ही स्वतःची तयारी कशी कराल आध्यात्मिक दृष्टिकोनातून, तुमचा फोकस बिलकुल तो असावा. आणि प्रभुदेव बाप ही जी जुळवणूक आहे ती जुळवणूक आपल्या जीवनासंदर्भात करेल. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. त्यामुळं ज्या वेळेस आपण विवाहाकडे जातो, पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की नवऱ्यांनी आपल्या बायकोवर आपलं शरीर मानून तिच्यावर प्रीती करावी. जो कोणी आपल्या शरीरावर प्रीती करतो तो कधी त्याचा द्वेष करत नाही, तो तिचं पालन पोषण करतो.
आपली अपॉइंटमेंट तिचं पालन पोषण करण्यासाठी. कसं काय पालन पोषण? बरं, तर मंडळीविषयी असं लिहिलं आहे, कारण आपण जसे त्याच्या शरीराचे अवयव आहोत, यामुळे पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते उभयता एक देह होतील. परत जर खाली बघितलं तर ह्याविषयी सांगितलेलं आहे, हे गुज मोठे आहे, हे मी ख्रिस्ताविषयी व मंडळीविषयी बोलतो. ह्याची जी अपॉइंटमेंट आहे ती समजून घ्या. हे कधी होऊ शकेल? जेव्हा पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहतो. लिव्ह अँड क्लीव्ह याला म्हणतात. की आतापर्यंत विवाह अगोदर जी माझी जबाबदारी होती ती माझी आई, माझं कुटुंब, त्यांच्यात मी जडलेला होतो. पण आता मी पुरुष झालो, आता मी जबाबदार झालो एका नवीन कुटुंबाच्या सुरुवातीसाठी. आणि आता मी ही जबाबदारी पेलवू शकतो, आता मी जबाबदारी घेऊ शकतो. तर आता मी आपल्या आई बापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. माझी प्रायोरिटी, मला माझं संगोपन आता ती झालेली आहे, कारण मी नवीन कुटुंबाला सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ हा नाही बरं का, ए पप्पा जा रे, ए आई जाग, नाही. एक नवीन कुटुंबाला सुरुवात मी केलेली आहे. आणि म्हणून आता मी आपल्या आई बापांना सोडत आहे आणि पत्नीशी जडून राहत आहे. का? आता माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी घेऊन मी पुढे जात आहे. हे कोण करू शकेल? पुरुष. तुम्हाला माहित आहे, असेच पुरुष जबाबदारी घेऊ शकतात जे आपल्या पत्नीशी जडून राहतील आणि तिचं पालन पोषण करतील. याचा अर्थ हा बिलकुल नाही की आपल्या आई वडिलांची काळजी नाही घ्यायची, आपल्या आई वडिलांकडे लक्ष नाही द्यायचं. कारण जर तुम्ही पुढे गेले तर आई वडिलांसंदर्भात त्या ठिकाणी सांगितले की मुलांनी कशा रीतीने त्यांच्याकडे पाहावं, आई वडिलांनी कशा आपल्या मुलांचं संगोपन करावं. हे पुन्हा आधीन ते संदर्भात आहे खाली. पण इथं काय होत आहे? इथं एक पुरुष एक नवीन कुटुंबाची सुरुवात करत आहे. याचा अर्थ नवीन कुटुंबामध्ये नवीन निर्णय त्याचे. आतापर्यंत पप्पांच्या आधिपत्याखाली, वडिलांच्या आधिपत्याखाली, आईच्या आधिपत्याखाली आता मी पुरुष झालेलो आहे आणि आता मी एक विवाहामध्ये बनलेलो आहे. आता मी जबाबदार आहे. कायसाठी? ख्रिस्त आणि मंडळीत दर्शक होण्यासाठी. आणि तो मी बांधील आहे त्या गोष्टीसाठी. मी पुन्हा सांगतो, हे कोण करू शकतं? पुरुष. कोण पुरुष करू शकतो? जो आध्यात्मिक परिपक्व आहे तो. लेकरांनो, जे तरुण आहात ते, तुम्ही तुमची तयारी कशी करताय? आध्यात्मिक परिपक्वतेच्या दृष्टिकोनातून पावलं टाका. तुम्ही तुमच्या आध्यात्मिक बाउंड्रीज करा. या जगामध्ये समरूप होऊ नका. हे जग तुमचं नाही. या जगातून देवानं तुम्हाला बाजूला केलेलं आहे. यू आर हिज पीपल. तुमचा फोकस फार क्लिअर असावा की मी आध्यात्मिक दृष्टिकोनातून बांधणी करण्यासाठी बांधील आहे. मी एक जबाबदार आहे. आय लिमिट माय सेल्फ नॉट विथ द वर्ल्ड बट विथ द क्राइस्ट अँड हिज फोकस तुमच्या समोर असावा. And then walk accordingly towards progressive holiness. पहा तुम्ही अद्भुत रीतीने ही बांधणी. नंतर काय होईल? प्रिपेअर युअरसेल्फ की जेव्हा विवाह होईल तुम्ही तुमच्या पत्नीला सर्वांगीण तिचं संगोपन करण्यासाठी सक्षम व्हाल, कारण ती तुमची अपॉइंटमेंट आहे. फार आवश्यक आहे. नाहीतर मी तुम्हाला सांगतो की असे दिवस येतील, कठीण दिवस आहेत ते, की हे जग जे आहे ते फार वेगामध्ये पवित्र शास्त्राच्या विरोधातील असणाऱ्या गोष्टी अवलंबत आहे आणि त्या गोष्टी पुढे येत आहे. फार वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की पवित्र शास्त्राला, त्याच्या शिक्षणाला वेगळं करून स्वतःचं शिक्षण, स्वतःचं स्वहित पुढे आणण्यात येत आहे. जी पुरुषाची आणि स्त्रीची जबाबदारी पवित्र शास्त्रात दिलेली आहे, जशा रीतीने कुटुंब असावं त्याचे चित्रण पवित्र शास्त्रामध्ये केलेलं आहे, त्याच्या बिलकुल उलट तुम्हाला दिसत आहे. मग कुटुंबांमध्ये तुम्हाला आढळेल की स्त्रिया पुढारी पण करायला लागलेत, स्त्रिया निर्णय घ्यायला लागलेत, स्त्रिया अनेक गोष्टी करायला लागलेत आणि पुरुष काय? बोल,
काय करायचं आहे? हे का झालं? बिकॉज यथायोग्य रीतीनं मंडळीची स्थापना झाली नाही. कारण मुळात बिचाऱ्या त्या झगडत आहेत स्वतःच्या देहासंगती. मुळात बिचारा त्या पापाच्या प्रभावामध्ये आहेत. त्यांना अधिक जोरात ख्रिस्ताकडे जायचं आहे, ते स्वतःसंगती युद्ध करतायत. दे नीड हेल्प, दे नीड मेन टू हेल्प देम. आणि पुरुष काय करत आहे? हात वर. पुरुष कशात गुंग आहे? मित्र, परिवार, ऑफिस, बाटली. आणि पुरुष तिकडे चाललाय, त्याला आनंद वाटत आहे. तो असायला कुठे पाहिजे? वचनामध्ये. पत्नीवर प्रेम करणं, त्यासाठी समर्पण करणं, लिमिट करणं स्वतःला, आध्यात्मिक मार्गदर्शन करणं. आणि पुरुष हो, तुम्ही जर हे करत नाही तर प्रॉब्लेम आहे. इफ यू आर स्टिल इन द वर्ल्ड अँड डुईंग ऑल दिस निब्बानिब्बी, स्वतःला एक्सप्रेस करणं, आणि तुम्हाला असं जर वाटत असेल, ठीक आहे की अरे मी एकदा चर्चला येतो ना, मी बायबल स्टडीला येतो ना, बाकीचं तर मी दुनियादारी करत आहे, रिअली सॉरी, नरकाचं दार ठोठावत आहे तुमच्यासाठी. प्लीज कम बाबू, दिस इज फॉर यू. बी अवेअर. किंवा तुम्हाला कधी असं वाटेल की अरे मी काही दान वगैरे चर्चमध्ये दिलं, कुठे संस्थेला दिलं तर खूप चांगलं आहे. सॉरी, नथिंग विल हेल्प यू. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. जर तुम्ही त्याची मेंढरं आहात, तुम्ही त्याची वाणी ऐका. तुम्ही त्याची मेंढरं नाही, सुसाट पळा, शेळ्या आहात तुम्ही. बी अवेअर. पुरुष, तुमचं काम, ख्रिस्तानं जसं मंडळीवर प्रीती केली तसं ती समर्पण केलं, तुमचं काम आहे. तशाच प्रकारे तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. तिला वचन रूपी जलस्नान द्या. ख्रिस्तानं जसं ती डाग, सुरकुती असं काही न ठेवता तिजवर प्रीती केली, तुम्ही आपापल्या पत्नीवर, आपल्या शरीरावर जसं प्रेम करता तसं प्रीती करा. ख्रिस्त म्हणतो, जसं त्यानं स्वतःला लिमिट केलं, देवाच्या स्वरूपाचा असून त्या समान असं लाभ आहे त्यानं मांडलं नाही. तुमचा लाभ जर जगामध्ये आहे, जस्ट लिव्ह ओव्हर देअर. सोडा सगळं, लिमिट करा. अपॉइंटमेंट लक्षात घ्या काय पुरुषांना तुमची. हे कोण समजू शकेल? फक्त जे ख्रिस्ती निवडलेले, वेगळे केलेले पुरुष आहेत तेच हे समजू शकतात. नॉट एव्हरीवन. हे प्रत्येकाची कप ऑफ टी नाहीये. ओनली दोज हु आर चोजन, पवित्रीकरणासाठी वेगळे केलेले तेवढेच. नाही तर तुम्ही या इथं वचन ऐका, निघून जा, जे तुम्हाला करायचंय ते करा, त्याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल. प्रार्थना करूया आपण. प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आजच्या वचनाबद्दल. तुझी स्तुती करतो. विशेष करून प्रभुदेव बापा, आज आमचे प्रभुदेव बापा जे सर्व पुरुष आहेत त्यांच्यासाठी तुझ्या चरणाजवळ येतो. आम्हाला देवबापा तुझ्या अधिक वचनामध्ये वाढण्याची गरज आहे. आम्हाला प्रभुदेवापा तुझ्याजवळ येऊन प्रार्थना करण्याची गरज आहे. आमचा अशक्तपण कबूल करण्याची गरज आहे. प्रभू, मी स्वतः अनेक गोष्टींमध्ये कमी आहे. मला देवा तुझ्या कृपेची गरज आहे. एक पुरुष म्हणून देवापा आपल्या पत्नीकडे पाहत असताना तुझ्या दयेची गरज आहे. इथं बसलेला देवापा प्रत्येक पुरुष, प्रत्येक पती, याला ती गरज आहे. आम्ही देवापा स्वतः खूप अशक्त आहोत. आम्ही झगडत आहोत आमच्या देहाबरोबर. आम्हाला देवा तुझ्या कृपेची गरज आहे. आम्हाला देवा तू सहायता कर, मदत कर की देवा आम्ही आमच्या पत्नीवर ख्रिस्तानं जसं मंडळीवर प्रीती केली तशा प्रकारे प्रीती करणारं व्यक्तिमत्व देवा उभं राहावं. देवा आमच्यावर दया कर. तुझ्याच दयेची प्रभू आम्हाला फार गरज आहे, अपेक्षा आहे. तू देवापा आम्हाला कृपेद्वारे उचलून धर. आम्ही या वेळेला सर्व गौरव, सर्व मान, सर्व सन्मान देवा तुला देतो. तुझ्या दयेसमोर पुन्हा एकदा देवा आम्ही नतमस्तक होतो.
तुझीच कृपा देवा आम्हावर करत जा. सहायता कर, मदत कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन. प्रियांनो, आपण